गुड मॉर्निंग. हे काय? पिकनिकची टोपी. पिकनिक नाहीये ही, कामासाठी चाललो होतो आम्ही. हो हो मी पण. अरे मग हे कशाला? कशासाठी जात असलो तरी ऊन तर लागणारच ना. चला. ऐका ना, मी काय सांगते, मी स्विमिंग कॉस्ट्युम आणलाय माहितीये ना. अजिबात घालायचा नाही. शी, मग काय साडी नेसून पोहायचं? पोहायचंच नाही, कळलं का? पोहायचंच नाही. मग पिकनिक कसली? अरे सांगितलं ना एकदा, पिकनिक नाहीये म्हणून. कामाला चाललोय आपण. ओ, मी काय म्हणते, मग स्विमिंग पूल असल्या ठिकाणी कामाला जायचंच कशाला? काय ना, जी माणसं नीट काम करणार आहेत ना, त्यांना त्या स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये ढकलून द्यायचं असं ठरलंय आमचं. बापरे, पण मी काय म्हणते, आतापासून कशाला चिडताय? हे बघ, या सगळ्या लोकांसमोर पिकनिक, स्विमिंग कॉस्ट्युम हे असले शब्द वेड्यासारखे बोलायचे नाहीत, बोलायचेच नाहीत, कळलं? हो, कामासाठी जातोय आपण तिकडे, कळलं ना? त्या कामासाठी जात नाही होत आपण. आपण कामासाठी चाललोय. ते फक्त 2 दिवस लक्षात ठेव. हा, इथे ठेव 2 दिवस. कामातून वेळ मिळाला की स्विमिंग करायचं. अगं नाही करायचं, सांगितलं ना. शी बाबा, मी एवढी तयारी केली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. छान आहे तुमची. थँक्यू. कामासाठी जायला कधी निघायचं? हो म्हणजे निघतोच होत आपण लगेच. पोचल्यावर लगेच काम करायचं, स्विमिंग करायचं नाही. स्विमिंग नाही म्हणजे नाहीच करणार आहोत. हा, चला 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 चला. आलेत का सगळे? आले सर, ते आपण टेम्पो भरतोय आता. हा सर, एके सर यायचे बाकी आहेत. म्हणजे बाकी सगळेजण आले आहेत, म्हणजे सगळं चेकच करतोय मी आता. सर तुम्ही इथे का उभे आहात पण? मी म्हणजे जरा हे टेम्पो मध्ये सामान भरतात ना, ते बघत होतो जरा. कुठं? बापरे, एवढी सगळी माणसं येणार आहेत? अगं ताई, शूटिंगचं अख्खं युनिट येणार आहे. करेक्ट करेक्ट, यू आर राईट, ऍब्सोल्युटली राईट. विनम्र, शाबास शाबास. हे बघ, आता यापुढे 2 दिवस तूच हिच्या बरोबर थांबायचं. ही विचारेल त्या प्रश्नांना उत्तर तूच द्यायची. आणि हिला कुठे जायचं असेल ना, तिथे तिला घेऊन जायचं. मला अजिबात विचारायचं नाही. ओ, असं काय हो करता? असं काय म्हणते का? अगं 2 दिवस तुझा लाडका भाऊ तुझ्या दिमतीला देतोय. मग पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी, सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?